नमस्कार, मी अमोल जोशी. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सुरू करूया आढावा. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे आपलं उत्तरदायित्व काय आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक आमदार कैलास पाटलांनी दिली आहे. तर जयंत पाटील यांनी देखील यावर टीका केली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे. अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का? हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का? दुष्काळाचं संकट आलं, बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थानांनी मदत केली आहे. तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे. पण यांना म्हणजे इथे जिल्हाधिकारी त्या संस्थांचे प्रमुख असतात, त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व काय आहे का. असा संस्थांचा जर पैशाने हा कार्यक्रम होत असेल किंवा शासनाचा हाच पैसा पूरग्रस्तासाठी दिला असता योग्य झाला असतं. असं व्हायला नको पाहिजे होतं. शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत. त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ढिसाळ प्रशासन याला म्हणतात. शेतकरी संकटात, कलेक्टर नसतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये? मंत्री किती जाऊन बांधावर नसले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे. म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतोय. म्हणजे गांभीर्य जर असतं, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची. त्या कलेक्टरावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे. तर जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसली तर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. देशभरातून श्रद्धाळू त्या ठिकाणी येत राहतात, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही नाही. आणि असे जर काही प्रकार घडत असतील तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बिलकुल सहन करणार नाही. त्यांना सक्त मी ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यानंतर मला असे प्रकार मी खपवून घेणार नाही. जर असंवेदनशीलता जर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. असंवेदनशीलपणे वागणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. आम्हा लोकप्रतिनिधीकडनं, अधिकाऱ्याकडनं संवेदनशीलतेचं दर्शन त्या ठिकाणी घडणं हे नितांत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं असंवेदनशील वागणं हे अतिशय निषेधार्ह आहे. त्यांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे. आणि आपण जर म्हणत असाल की कारवाई, तर निश्चितपणे ही चूक आहे. त्याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे. सर्व संकटांचा सामना करत बळीराजा पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतोय, पण त्याला आस आहे ती सरकारच्या मदतीची. सरकारी पातळीवरही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांमध्ये तासभर चर्चा झाली. एनडीआरएफ मधून भरीव मदत मिळावी अशी मागणी फडणवीसांनी केली. त्यासाठी त्यांनी मोदींना निवेदन दिलंय. पंतप्रधान मोदी मदतीसाठी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या असंही मोदी म्हणाल्याचा उल्लेख फडणवीसांनी केलाय. पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविडकरता तो तयार झाला. 600 कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत. आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे. त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही,
त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे. केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्ट पाठवला जाणार आहे. एनडीआरएफ अंतर्गत वाढीव मदत मिळावी अशी राज्य सरकारनं गृहमंत्र्यांकडे मागणी केली होती. फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय. तसंच दोन जातीमध्ये भांडणं लावून ते राज्याचं लक्ष दुसरीकडे वळवतील असा निशाणा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय. पडळकर तत्सम ज्या लोकांना एखादं काहीतरी स्टेटमेंट करायला लावतील, दोन जातीत भांडणं लावतील, दोन धर्माच्या दंगली घडून आणतील आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा या पूर परिस्थितीतून दुसरीकडे वळवतील. त्यामुळे शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसणारा हा मुख्यमंत्री जो आहे दिल्लीला जाऊन आता काय दिवे लावतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करताना सगळ्याच नियमांवर बोट ठेवू नका अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. बळीराजा जगला पाहिजे, त्यामुळे त्याला मदत करताना सगळ्याच गोष्टींमध्ये नियमांवर बोट ठेवू नये अशा सूचना त्यांनी केल्या. साधारण आमचा सगळ्यांचा प्रयत्न दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये, माझ्या बळीराजाला, माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका. कधी कधी नियम पण माणसाकरता थोडे शिथिल करावे लागतात. शेवटी माणसं महत्वाची आहेत, नियम महत्वाचे नाहीत. शेवटी समाज महत्वाचा आहे, शेवटी बळीराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका. शेतकऱ्यांना हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या अशी मागणी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदतीचं आवाहन केलं. आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावेत. त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत. प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे, कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं, कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता राज ठाकरे देखील मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी एक फोटो पोस्ट केलाय. ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असताना जनाब संजय राऊत हे गाडीत बसून काजू बदाम खात होते अशी पोस्ट बन यांनी केली आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटण्यापेक्षा मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खाणं राऊतांना जास्त महत्त्वाचं वाटतं का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. की जनाब संजय राऊत हे मर्सिडीज कारमध्ये बसलेले आहेत आणि लपून बसलेले दिसत आहेत आणि काजू बदामावर ताव मारताना संजय राऊत दिसत आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि दुसऱ्या बाजूला जनाब संजय राऊत हे काजू बदामावर ताव मारण्याचं काम करतायत. तुम्ही शेतकऱ्यांची किती थट्टा करणार आहात? खरं तर आमचा शेतकरी उपाशी आहे आणि तुम्ही तुपाशी खाताय. तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे. राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट गडद झालंय. 33 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसाचा बहुतांश भागामध्ये इशारा देण्यात आलाय. कोकण, मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा आहे. नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. विदर्भात देखील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळा, पिकांचं संरक्षण करा असं आवाहन करण्यात आलं. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार उडवलाय. मराठवाड्यामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसातल्या पावसानंतर हा आकडा 26 लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1239 गावं बाधित झाली आहेत। 2,61,709 शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर 22,09,004 हेक्टर जिरायत पिकांचं नुकसान झालं आहे। 1,023 हेक्टरवरच्या बागायती तर 387 हेक्टरवरची फळपिकं वाया गेली आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयांनी तसा अहवाल शासनाकडे पाठवलाय। सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झालं आहे। 6,29,890 हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय। कापूस सोयाबीन तर हातून गेलंच, पण वर्षभर घरी खाण्यासाठी लावलेल्या मूग आणि उडीदाचा देखील चिखल झालाय। परभणीच्या साळापुरी शिवारातील कच्छवी कुटुंबानं 2.5 एकरामध्ये सोयाबीन कापूस लावला, तर 1.5 एकरमध्ये मूग आणि उडीद घेतला। मात्र सततच्या पावसामुळे शेतीचा चिखल झाला आणि मूग उडीद देखील हातून गेले। शेतामध्ये आता खराब झालेल्या पिकातून काही हाती लागते का, यासाठी कुटुंब शेतात जाऊन पीक जमा करतायत। सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम गावचे आईवळे कुटुंबीय उद्ध्वस्त झाले। त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय पुराच्या पाण्यात वाहून गेला। त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारणारा 9वीतला सोमनाथ याचा देखील मृत्यू झाला आणि त्यांच्यापासून तो कायमचा दुरावला। या धक्क्यानं आई तर निशब्द झाली आहे, वडिलांना देखील तन्मय सारखा हाका मारतोय असे भास होत आहे। 19 तारखेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं कासाळगंगा ओढ्याला अक्राळ विक्राळ स्वरूप आलं होतं। मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। धाराशिव जिल्ह्यातल्या साड सांगवी गावामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। साड सांगवी गावच्या दोन्ही बाजूनं नदी आहे, त्यामुळे गावातील जवळपास सर्वच घरं पाण्याखाली गेली होती। दरम्यान अनेकांची संपूर्ण शेती देखील पाण्याखाली गेली आहे। दरम्यान आता देखील साड सांगवी गावामध्ये परिस्थिती अशी आहे की पुराचं पाणी तर गेलं, पण घरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य आहे। पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, मात्र आता ते ओसरल्यानंतर संपूर्ण परिसरासह घरं देखील चिखलमय झाली आहेत। बीडमधील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना पुराचा फटका बसला होता, त्यामुळे काही दिवस या गावांचा संपर्क तुटला होता। नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेली तातडीची मदत म्हणून 10 किलो गहू आणि तांदूळ असं धान्याचं वाटप परळी तालुक्यातील पोहनेर, तेलसमुख, बोरखेड आणि ममदापूर या गावातील बाधित कुटुंबांना प्रशासनाकडून वितरित करण्यात आलं। दरम्यान बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यासाठी त्या कुटुंबानं आधार कार्ड, पासबुक जमा करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। यानंतर ही आर्थिक मदत त्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यातील देवापूरमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर संकट ओढवल्यामुळे 1 एकर उभ्या द्राक्ष बागेवर कोऱ्हाड त्यानं चालवली आहे। मुळात दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या माणमध्ये फळबाग फुलवण्याची आव्हानात्मक कामगिरी शेतकरी दिलीप बाबर यांनी केली। मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे घेतलेलं कर्ज देखील फेडणं अशक्य झालं। एखाद वर्षी चांगलं उत्पन्न तर पुढील वर्षी नुकसान अशी स्थिती होती। अखेर त्यांनी संपूर्ण बाग तोडून टाकली। पूर्णपणे ह्या बागेचा माल जिरून गेलेला आहे पावसामुळे। त्याच्यामुळे अजून संकटात भर पडलेली आहे आणि दर हा वाढत नाही, एवढाच दर सलग 8 वर्षापासून आहे द्राक्षाचा आणि उत्पन्नही मर्यादित आहे। वाढलेल्या किमती औषधाच्या त्याच्यामुळे तो अजूनच आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे मी ही बाग आता काढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याप्रमाणे काढत आहे। आणि धाराशिवमधून एक मोठी बातमी